भक्तीमध्ये 3 दिवस झाला आपलं भक्तीमध्येच कर्म चालले, पण पुढं काही सरकन आहे की नाही, भक्तीमध्ये रूपांतरित होते. आता इथून खऱ्या अर्थानं आपल्या कर्माला सुरुवात होते. भक्तीमध्ये ज्यावेळेस रूपांतर आपलं कर्म होते की नाही, तिथून आपली साधना, आपली उपासना, आपली आराधना, आपली पूजा, आपली अर्चना या गोष्टीच्या छोट्या छोट्या आपल्या जीवनामध्ये बाह्य उपचारानं आपल्या याच्यामध्ये साधनेच्या माध्यमातून घडतात. तेच कर्म आपल्याला या ठिकाणी फळ देण्यासाठी प्रवृत्त होते. मग भक्तीमध्ये रूपांतरित झाल्यानंतर त्या भक्ताच्या अंतकरणामध्ये निष्काम निरपेक्ष भावनेचं प्रेमाचा तरंग उठला पाहिजे. कर्म ज्यावेळेस प्रापंचिक कर्माचा कंटाळा किंवा प्रापंचिक कर्माचा या ठिकाणी वैताग आल्याच्या नंतर ज्यावेळेस माणसाचं कर्म कुठेतरी परमार्थ मार्गावर येते ना, आता भजन केलं पाहिजे, आता शिवपाठाला गेलं पाहिजे, आता पारायण केलं पाहिजे, आता शिवकथा ऐकली पाहिजे, एकदा तरी आपलं प्रवचन ऐकलं पाहिजे, आहे की नाही, असं ज्यावेळेस आपल्या मनाला या ठिकाणी जाणवतंय, मनाची इच्छा निर्माण होते, त्यावेळेस असं समजायचं की कुठेतरी आपलं कर्म सत्मार्गावर प्रवृत्त होण्यासाठी संकेत देत आहे. आणि ते संकेत आपल्याला या ठिकाणी आपलं कर्म भक्तीमध्ये परिवर्तित करते. आणि अशा भक्तीमध्ये परिवर्तित झालेल्या कर्माचा परिपाक म्हणजे त्या भक्ताला भगवंत या ठिकाणी प्रिय करून घेतो. भगवंताला भक्त केव्हा प्रिय होतो? ज्यावेळेस त्या भक्तीमध्ये त्याचं संतांच्या विचारानं परिपक्व असणारं कर्म असेल तर, निष्काम भावनेचं या ठिकाणी क्रिया त्याचं आचरण असेल तर, अनेकाबद्दल दया क्षमा या ठिकाणी करुणा या भाव त्यांच्या अंतकरणामध्ये असेल तर त्या भक्ताला, तो भक्त भगवंताला प्रिय होतो. आणि अशा भगवंताला प्रिय होण्यासाठी ती भक्त ही अवस्था आपल्यामध्ये निर्माण होणं महत्त्वाची गरजेची आहे. म्हणून आपल्या